कोळंबी पुलाव। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं, आलं, लसूण आणि कढीपत्ता वाटून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकताय भातासाठी लागणारे इथे जे काही साहित्य आहे ते मी कट करून घेतलेलं आहे। हे खोबरं, आलं, लसूण, कढीपत्त्याचे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता याची आपण फोडणी करून घेऊया। इथे मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यातच आपण जिरे टाकणार आहोत। आता जिरे चांगले तडतडले की आपल्याला खोबरं, आलं, लसूण याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ज्या भांड्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते पाणी टाकणार आहोत। याच्यात आपण कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। याच्यातच आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण आता कोळंबी टाकून घेऊया। कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे। आता कोळंबी व्यवस्थित परतून झाल्यावरती आपण मीठ टाकणार आहोत। चवीनुसारच मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता याच्यात आपण तांदूळ टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यात आपण गरम पाणी ओतणार आहोत। पाहू शकता लगेच उकळी फुटलेली आहे भात। याच्यातच आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। बघूया आपला भात झालाय का। तुम्ही पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे भाताला। झालेला आहे। आपण गॅस बंद। तुम्ही पाहू शकताय आपला हा कोळंबी पुलाव किती छान प्रकारे रेडी झालेला आहे। आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।